नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर आज तुम्हाला दाखवणार आहे अगदी तोंडाला पाणी सुटणारा हा कोबीचा चटका। तर हा कोबीचा चटका जेवणाची खरंच रणत वाढवणार आहे तुमच्या। तर नक्कीच हा बनवा तुम्ही। खरंच कोबीचा चटका कशा पद्धतीने बनवणार आहे, मी काय करणार आहे, कोबीपासून बनवते पहा। कोबीचा चटका कशा पद्धतीचा होतोय, कशी चव लागते, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा। हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर नक्कीच बनवायला घेणार लगेच, ही माझी 100% गॅरंटी आहे। तर हा बघा कोबी घेतलेला आहे मी, आणि ह्या किसणीने किसायचा कोबी। छोटी किसणी आहे पहा, त्या किसणीने कोबी किसून घ्यायचा व्यवस्थितशीर। ह्या किसणीने किसल्यामुळे काय होतं, बारीक कोबी किसला जातो आणि आपल्याला हवी तोच कोबी भेटतो। म्हणून किसणीने किसायचं कोबी। जास्त मोठं नाही लागत आपल्याला या चकता बनवण्यासाठी, खूप कमी बारीक बारीक एकदम लागतं, कीस बनवतो ना तसा। तर ह्यानी बरोबर होणार आहे अशा पद्धतीने। तर तुम्ही आता किसल्यावर दाखवते तुम्हाला। तर पूर्ण किसून घेते मी आधी पहा, अशा पद्धतीने किसायचे आपल्या। आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या बनवतो, वेगवेगळ्या पद्धतीच्या कोशिंबीर बनवतो, पण आज मी तुम्हाला तोंडाला पाणी सुटणारा किंवा तोंडाची चव वाढवणारा कोबीचा चकता दाखवणार आहे। तर ही माझी कोबी किसून झालेली आहे, एका बाउलमध्ये भरून ठेवते। मोठा मोठा पडलेला असला बाजूला किंवा काय, तर थोडेसे तुकडे करायचे आणि तो पीठ टाकून द्यायचा आपल्या कोबीमध्ये। तर हा माझा झालेला आहे किसून, ह्याला जरा बाजूला ठेवते आणि इथे घेते मी कोथिंबीर। कोथिंबीर काय करायचं, बारीक चिरून घ्यायची, एकदम बारीक। अशा पद्धतीने कोथिंबीर मी चिरलेली आहे। तर ती पण काढून ठेवते। त्याला काय काय सामग्री लागते ती मी संपूर्ण दाखवणार आहे तुम्हाला। पहा तुम्ही, पहिलं अगदी झटपट होणारा आहे, वेळ खाऊ नाही, कसलं शिजवायचं टेन्शन नाही किंवा काहीच नाही। तर इथे मी डाळ ना तासभर भिजत घातली होती। ही डाळ चण्याची डाळ आहे, थोडीशी आता जाडसर मला वाटून घ्यायची। त्याच्यात घालते मी 2 मिरच्या, लसूण आणि पुदिना। मैत्रिणीने पुदिना घातलेला आहे, ह्याच्यात कोथिंबीर पण घालणार आहे। तर पुदिना पहिला घालून टाकते। तर पुदिन्याची चव ह्याला भारीच लागते चकताला। या पद्धतीने असं जाड जाड वाटायचं आणि हे बाउलमध्ये काढून घेते पहिलं। संपूर्ण काढलेलं आहे, भांड्याचं पण पुसून काढायचं व्यवस्थित। याच्यात सगळं काही मटेरियल आहे, तिखटापासून तर पार सगळंच आहे। तर हा कोबी आहे ना, हा मी ना तर ठेवला असा 5 मिनटं 10 मिनटं ना, असा पिळून घ्यायचा। मुठीत धरायचं, मुठीने असा पिळून घ्यायचा कोबी। आणि मग त्या खालच्या सामग्री टाकलेली आहे ना, मसाले सर्व जिन्नस टाकलेले आहे ना, त्याच्यातून सोडून द्यायचं आहे। पहा आता हे झालेलं आहे। तर आता मी छोटंसं अर्ध माझ्याकडे गाजर होतं, ते किसून टाकलेलं आहे ते पण। तर कोबी तर टाकली,
गाजर पण टाकून झालेलं आहे. तर कोथिंबीर टाकते जराशी. आता मी काय करते, दही घेतलेलं आहे. हे दही मी 1 वाटी घेते. पहिली किती लागते पाहूया आपल्याला. मैत्रिणींनो, ही कोशिंबीर नाही आहे. तुम्हाला वाटेल कोशिंबीर, कोबीचा चकटा आहे. चटका म्हणतात त्याला, कोबीचा चटका. तर ती सर्व मिक्स करून मी आता इथे पळीवर तेल टाकलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे. आणि छान फुलून द्यायचे याला. दोन्ही जिऱ्याला पण मोहरीला पण. पहिलं मोहरी टाकलेली आहे, आता जिरं टाकते. मिरची घेतलेली आहे 2 आणि कोथिंबीर टाकलेली आहे. चकट्यामध्ये हिंग टाकायचा. फोडणीमध्ये खूप छान सुगंध येते त्याचा आणि त्याच्यासाठी उपयोगी पडणारा आहे आपल्या. तर हे आता मिक्स करून झालेलं आहे आपलं. इथे टाकते चवीनुसार मीठ. त्याला किती मीठ लागत त्याला पाहूया. आणि हा चकटा ओतायचा. हा चटका छान लागतो, खरं टेस्टी लागतो. तुम्हाला सांगितले आहे, जेवणाची शोभाच वाढवतं. तर हे सर्व मिक्स करून घेते मी. पहिलं फोडणी छान बसलेली आहे आणि हा आपला चकटा तयार झालेला आहे. हा चटका एवढा भारी लागतो ना मैत्रिणींनो, खरंच मस्तच. आता त्याच्यात मी टाकणार आहे लिंबू. अर्ध लिंबू पिळणार आहे. दही आहे, सर्व आहे, पण असं लिंबाने आणखी स्वाद येतो म्हणून अर्ध लिंबू पिळून टाकणार आहे. आणि रंग बदलत नाही लिंबू टाकल्यामुळं. भरपूर म्हणजे सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत अवश्य राहतं. छान मुरून घेतलेलं आहे, मुरलेलं आहे जरा. आता थोडीशी साखर टाकते, 1 चमचावर. साखरेने कसं बॅलन्स वाटतं म्हणून साखर थोडीशी टाकायची. आंबट झालं, तिखट झालं, गोड झालं, हे 2-3 प्रकार आपल्याला माहीत आहे त्याच टाकायच्या. ते आता काढून घेते. काढून दाखवते तुम्हाला. पहा किती छान हा चटका झालेला आहे. पाहताच आपल्या तोंडाला पाणी सुटेल असा आहे तो. हे आपल्या बनलेला आहे कोबीचा चटका. म्हणजे बाउलमध्ये पण भरले. थोडीशी कोथिंबीर ठेवते पान एखाद्यावरती आणि ह्या पानावरती. आता तुम्हाला दाखवते. मस्त आहे बघा, रंग सुंदर रंग आलेला आहे चटक्याला. तर करून पहा मैत्रिणींना, बनवून पहा. सोप्या पद्धत आहे, जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही. तर तुम्ही बनवू शकता कोबीचा चकटा. खूप टेस्टी कमालीचा हा चकटा झालेला आहे. न पाहणारे पण आवडीने खातील. तर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बनवून पहा एकदा कशा पद्धतीने बनतोय तो.